यमुना एक्सप्रेसवेवर झालेल्या अपघाताचे नेमके कारण काय होते? या भीषण टक्करनंतर प्रत्यक्षदर्शींनी कोणते थरारक अनुभव सांगितले? अपघातानंतर बचाव कार्य कसे पार पडले आणि कोणत्या तातडीच्या उपाययोजना करण्यात आल्या? हा अपघात टाळता आला असता का? भविष्यात अशा दुर्घटना रोखण्यासाठी काय करता येईल? कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला. यमुना एक्सप्रेसवेवर भीषण अपघात. रात्रीची वेळ. एकामागून एक वाहने यमुना एक्सप्रेसवेवरून भरधाव वेगाने जात होती. प्रयागराज मधील महाकुंभ मेळ्यातून हजारो भाविक परतत होते. परतीचा प्रवास भक्तिमय वातावरणात सुरू होता, पण कोणालाच कल्पना नव्हती की काही क्षणातच हा प्रवास आयुष्याचा शेवटचा प्रवास ठरणार आहे. क्षणात बदललेली परिस्थिती आणि एक भीषण आवाज. हरियाणाच्या बल्लभगडला परतणाऱ्या HR38AH 1818 नंबरच्या पर्यटक बसमध्ये 16 भाविक होते. बसचा चालक वेग कमी करण्याचा प्रयत्न करत असतानाच काही अंतरावर डबल डेकर बस रस्त्याच्या कडेला उभी होती. अंधारात ती दिसली नाही आणि धडाम एक प्रचंड आवाज आला आणि काही क्षणासाठी सगळं थांबल्यासारखं वाटलं. पण नंतर हळूहळू धुळीचा ढग खाली बसला आणि भयंकर दृश्य समोर आलं. प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेल्या थरारक आठवणी. आम्ही प्रवास करत होतो आणि अचानक एक मोठा आवाज झाला. आम्ही पुढे पाहिलं आणि सगळीकडे गोंधळ उडालेला होता. बसच्या समोरील भागाचा चुराडा झाला होता. लोक ओरडत होते. काहींना बाहेर पडायचा मार्गच दिसत नव्हता. एका प्रवाशाने घाबरलेल्या आवाजात सांगितले. 2 बसच्या जोरदार टक्करीत पर्यटक बस मधील 2 भाविकांचा जागीच मृत्यू झाला. काही लोकांनी मोठ्या प्रयत्नाने गाडीत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. 12 जण गंभीर जखमी झाले होते. त्यातील काहींना वाचवणे कठीण वाटत होते. रक्ताच्या थारोळ्यात जीव वाचवण्याची धडपड. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक लोक आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. जखमींना त्वरित खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींना वाचवण्यासाठी आपत्कालीन पथकाला काच फोडून आत शिरावे लागले. एका क्षणात आनंदाच्या प्रवासाचं रूपांतर मृत्यूच्या छायेत झालं. अपघात कशामुळे झाला? संशयाची पाल चुकचुकते. हा अपघात फक्त वेग जास्त असल्यामुळे झाला की त्यामागे काहीतरी वेगळं कारण होतं? चालकाला झोप लागली होती का? ब्रेक फेल झाला होता का? डबल डेकर बस चुकीच्या ठिकाणी उभी होती का? पोलिसांनी तपास सुरू केला आहे, पण एका क्षणात 2 लोकांनी आपले प्राण गमावले आणि अनेक जण गंभीर जखमी झाले. कुंभमेळ्यातून परतणाऱ्या भाविकांवर दुर्दैवी घाला. महाकुंभ मेळा हा पवित्र संगमातील स्नानासाठी प्रसिद्ध आहे, पण यावेळी तो काहींसाठी शेवटचा ठरला. कुंभमेळ्यातून भक्तिभावाने परतणाऱ्या प्रवाशांना वाटलंही नसेल की त्यांच्या आयुष्याचा हा शेवटचा प्रवास ठरेल. पुढे काय? अपघाताचा पूर्ण तपास सुरू. पोलीस तपास सुरू आहे. चालकाची चौकशी केली जात आहे. अपघाताचे नेमके कारण शोधले जाईल, पण मृतांचा जीव परत येणार नाही. कुंभमेळ्यातून परतणाऱ्यांसाठी हा केवळ एक अपघात नव्हता, तर एका दुर्दैवी रात्रीचा काळा शाप होता.